आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्या सोबत। नमस्कार, मी जया राऊत। आवाज तुमचा न्यूजमध्ये आपलं स्वागत। औंढा नागनाथ तालुक्यातील कोंडशी बुद्रुक येथे 5 रोहित्र असूनही गाव मात्र अंधारात। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील कोंडशी बुद्रुक या गावात साधारण 2000 लोकसंख्या असलेल्या येथील नागरिकांना विजेअभावी राहावे लागते। जवळा बाजार येथील महावितरण कार्यालयामार्फत गावामध्ये 5 रोहित्र बसवण्यात आली आहेत। गावात विद्युत पोलही आहेत। पोलवर विद्युत तारा असूनही त्यामध्ये विद्युत प्रवाह नाही। जर एखाद्या नागरिकांना लाईटसाठी मीटर घ्यावायचे असल्यास त्याला रोहित्रावरून विद्युत कनेक्शन दिले जाते, परंतु विद्युत जोडणीसाठी लागणारी केबल हे इतरांच्या घरावरून घ्यावे लागते। यामुळे कधीही अपघात होऊ शकतो। कोंडसे हे गाव विद्यमान आमदार राजू नवघरे यांच्या मतदारसंघात असूनही लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षपणामुळे या ग्रामस्थांवर अशी वेळ आल्याचे बोलले जाते। आवाज तुमचा न्यूजसाठी विलास पाटील, हिंगोली। आता आपण बोलणार आहोत कोंडशी गावचे सरपंच। आपलं नाव काय सरपंच साहेब? बरे, गावामध्ये तुमच्या डिपो आहे, याच्यावर कोणत्याच पोलवर करंट नाही का? नाही। मग लोकांना मीटर घ्यायसाठी जर घ्यायचं असेल तर काय आहे त्याच्याबद्दल? या डिपोन वायर टाकायचा आणि घरी लिहायची लाईट। बरं, याच्याबद्दल तुम्ही इंजिनियर साहेबाला काय बोलले का? बोललो, लय बऱ्या बोललो। मग त्यांची काय प्रतिक्रिया आहे? ते देतो म्हणतात तशीच बसतात, काहीच केलं नाही त्यांनी। आता ते मागं मी एकाच जणाचं ऐकलं की ते म्हणले बा ग्रामपंचायतनं पत्र द्यावं, त्याच्याबद्दल मी कारवाई करतो। पत्र तुम्ही ग्रामपंचायतमार्फत दिलेलं आहे का? बरं, आता प्रत्येक घरोघरी अशीच लाईट जाते समजा इथून? वायरनच जाणार। डिपो किती आहेत गावामध्ये? या डिपो 2 आहेत, पण वायरनच लाईन आहे। वायरनच लाईन जाते। लोकसंख्या किती आहे गावची? 1500 लोकसंख्या आहे। गावात वीज बिल तर लोक 90% भरतात का? सगळेच आता 100% लाईट बिल भरतात। आणि किती दिवसापासून चालू आहे असं प्रकरण? 2 वर्षापासून। बरं, आपल्या शहरातील बातम्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आवाज तुमचा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।